खरी लोक आहेत म्हणूनच आंबेडकर जिवंत आहे, म्हणूनच चळवळ जिवंत आहे. एक इन्स्पेक्टर होता शाळा तपासणारा. शाळा तपासायला गेला, एकच विद्यार्थी होता शाळेत. इन्स्पेक्टरला थोडस विचित्र वाटलं. इन्स्पेक्टर म्हणला, देशाचा पंतप्रधान कोण सांग बरं. ते म्हणला मला माहित नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, ती तर अजिबात विचारू नका म्हटलं. तुला येतंय काय. विद्यार्थी म्हटला, साहेब मी काय या शाळेचा विद्यार्थी नाही, माझा काय यात संबंध नाही. 10 रुपये देऊन मला इथं आणून बसवलं, मी नकली आहे. इन्स्पेक्टरला राग आला. म्हणला शिक्षकांना बोलव. शिक्षक आला. तो म्हणला विद्यार्थी नकली ठेवलाय तुम्ही, असं कसं काय केलं आज. शिक्षक म्हणला, ती काय मला विचारू नका, मला काय माहित नाही. मला 100 रुपये देऊन इथं आणून थांबवले, मी काय शाळेचा शिक्षक. इन्स्पेक्टर पुन्हा चिडला. म्हणला मुख्याध्यापकाला बोलवा, हेडमास्तर बोलवा. हेडमास्तर आले. ते मान खाली घालूनच आले. ते म्हणले शाळा काय, विद्यार्थी नकली, शिक्षक नकली, काय चाललंय हेडमास्तर. हेडमास्तर म्हणले, ते काय मला विचारू नका, मला पण 500 रुपये देऊन इथं बसवले, माझा काय याच्याशी संबंध नाही. इन्स्पेक्टर म्हणला, तुम्हाला दंड भरावा लागेल, सगळंच इथं नकली दिसतंय, मला रिपोर्ट द्यायचा आहे, पण रिपोर्ट व्यवस्थित द्यायचा असेल तर दंड द्या. हेडमास्टर म्हटले, त्याची तयारी आम्ही करून ठेवल्या, किती द्यायचं सांगा. ते म्हणलं 10,000 रुपये भरावे लागतील, पावती मिळणार नाही. चालतंय म्हटले. 10,000 रुपये मोजले आणि इन्स्पेक्टरच्या हातात दिले. इन्स्पेक्टरनं नोटा मोजत खिशात घालत इन्स्पेक्टर म्हणला, बरं झालं मी होतो म्हणून 10,000 तरी ऐकलं, जर खरोखरचाच इन्स्पेक्टर आला असता तर लाखाच्या आत काय तो थांबला नसता. हेडमास्टर पण त्याच्या पुढचा होता. हेडमास्टर म्हणला, साहेब जिथं विद्यार्थी नकली, शाळा नकली, शिक्षक नकली, मी नकली, तिथं या नोटा तरी कशा खऱ्या असतील, या सुद्धा नकलीच आहेत. या सगळ्या नकली जगात खरी लोक फार कमी आहेत. खरी लोक आहेत म्हणूनच आंबेडकर जिवंत आहे, म्हणूनच चळवळ जिवंत आहे. 14 तारखेला नकली लोक तुम्हाला दिसतील विचित्र अवस्थेमध्ये. म्हणजे का जन्माला आलेत हे असा प्रश्न मला पडतो. माझा विषय आहे आंबेडकरी चळवळीतील युवकांची भूमिका. आंबेडकरी चळवळ दुसरी तिसरी काय नाही, हा भारत, पूर्ण भारत म्हणजेच आंबेडकरी चळवळ आहे. मी पुस्तकातला किडा नाही, मी फार तळागाळात जाऊन, खेडेगावात जाऊन बघितलेली लोक आहेत. जुन्या माणसांच्या मनातली चळवळ आणि आज नवीन पोरांच्या मध्ये काय चालू आहे ते पाहणारा, जवळून पाहणारा एक साक्षीदार आहे मी त्याचा. रोज गाव तुडवत जातोय आणि मला माहिती आहे मी कधीच माणसं तोडणारी शब्दाची कविता लिहिलेली नाही. मानवीसाठी, सुंदर मानवतेसाठी काय गरजेचं आहे हे मला माहिती आहे. म्हणून मी त्याच पद्धतीने ज्या वेळेला वागतो त्यावेळेला मी माझ्या गावासाठी, माझ्या लोकांसाठी वेडा ठरवला जातो. मला दरिंद्री म्हटलं जातं. मी जगावेगळा आहे मी मान्य केलं. झालं काय, मागच्या महिन्यात माझ्या एका चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज त्यानं असं केलं, मुलगी मुसलमानांची होती, पळून जाऊन लग्न केलं. मग ती वातावरण तापलं, दगलीचं चित्र निर्माण झालं, तलवारी निघल्या. मग गावातला मेन कार्यकर्ता मीच आहे. म्हणजे लग्नात कुणाला तरी भात वाढायला मीच असतो आणि कोणीतरी मेलं म्हणजे जळण रचायला मीच असतो. खूप छान पद्धतीने रचतो, अशी माझी ओळख आहे. त्यामुळं कार्यकर्ता आहे मी, सगळ्यांचा लाडका कार्यकर्ता. आणि मी सगळ्या धर्मातल्या सगळ्या मेलेल्या माणसांची लाकडं रचतो. त्यामुळे त्यांनी मला बोलवलं. आता तलवारी वगैरे, हत्यार वगैरे निघले होते, ते बसले होते. मग मला पुढं बसवलं, आमचं सगळं खानदान माझ्या मागं. ते म्हणले आम्ही त्याला सोडणार नाही. म्हटलं आता लग्न झालं कसं काय मारणार. मग ते म्हणले आमची एक अट आहे. मी म्हटलं कुठली. ते म्हणले त्याला आमच्या धर्मात यावं लागेल. मी म्हटलं तोच का, आम्ही सगळे येतो. एका सेकंदाचा विचार न करता म्हणलं आम्ही सगळे, काय प्रोसेस आहे करून घ्या. आमच्या बायका म्हटलं उद्यापासून बुरखा घालतील. पुन्हा मागं बघितलं आमच्या बायका काय, पण मी म्हटलं घालतील.
तुमची काय प्रोसेस आहे ते करा, फक्त माझी पण एक अट आहे म्हटलं. मला म्हटलं ते असं आडनाव वगैरे आता साधं नको, तांबोळी वगैरे असलं काय. म्हटलं पठाण शेरखान असली भारी जड नाव द्या म्हटलं, भारदार चंदन शिवजन. कंटाळा आलाय म्हटलं मला. त्यांच्या हातातली हत्यार कधी गळून पडली कळलंच नाही. त्यांचा मी झालो, मी त्यांचा झालो, ते आमचे झाले. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा उठलो, त्यावेळेस दात घासत बाहेर बसलो, तेव्हा दुसरा एक चुलत भाऊ बारका जवळ आला. हे म्हटलं जवळ कधी एवढे येत नाही. म्हटलं काय रे दादा, मी पुण्यात शिकायला असतोय. म्हटलं माहित आहे. तर माझं पण जरा सुरू आहे. म्हटलं काय? मी पण लग्न करणार आहे. म्हटलं मग? पण ती मुलगी म्हणला ख्रिश्चन आहे. म्हटलं आपण ख्रिश्चन? थोडं असं कसं काय, तू काल मुसलमान झाला असं आणि आज कसं काय? म्हटलं हे बघ, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा हिंदू, एक आठवडा जैन. चंदनशिव फॅमिली सगळ्या धर्माचे लोक आहे, पण एकात्र राहील पाहिजे. जग आहे. मी एवढ्यासाठी सांगितलं कारण आजचा तरुण हा धर्म डोक्यावर घेऊन कट्टर झालाय. म्हणून मी नेहमी म्हणतो की धर्माची मस्करी झाली पाहिजे, चेष्टा झाली पाहिजे. येणाऱ्या 100 वर्षानंतर इथं काहीच राहणार नाही, माणूस राहणार आहे यावर माझा विश्वास आहे. कारण आंबेडकर जिवंत आहे, महात्मा फुले जिवंत आहे. त्यांना जाऊन किती वर्ष झाली तरी आजही त्यांच्या नावाचा जयघोष आहे. येणाऱ्या 1000 वर्षानंतरही त्यांच्या नावाचा जयघोष होणारच आहे. पण त्यांचं काम ते होतं, त्यावेळेस ते कुणालाच पटत नव्हतं. मग आज मी जे बोलतोय ते सध्या पटत नसलं तरी येणाऱ्या काळात ते पटणार आहे. म्हणून संत बसवेश्वर ज्या वेळेला मला आठवतो, संत बसवेश्वर वाचल्यानंतर लक्षात येईल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आज त्याची मंदिर होऊन देव त्याला केलं, पण जगातला पहिला तो संत आहे की ज्यांना आंतरजाती विवाह हे करून संत बसवांना पुढे आले. हे असंच आहे. याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय करणार आहात की नाही. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कोरोनाचे आभार मानतो. होता की नव्हता मला माहित नाही. सध्या देशात 2च प्रकारचे लोक मला दिसतात जास्त करून. एक कोरोना होता म्हणणारे आणि कोरोना नव्हता म्हणणारे, आणि हे दोन्ही एकमेकाला येडं म्हणतात. त्याच कोरोनाच्या काळामध्ये माणसं मरायला लागली, त्यावेळेला माणूस वाचवण्यासाठी माणूसच पुढे आला. त्यावेळेला धर्म जात गायब झालं. सलमानभाई गायब झालं, काहीच राहिलं नाही. तुमच्याही मिशा वाढल्या, आमच्याही गाड्या वाढल्या, बंद झालं सगळं, पुसलं गेलं सगळं. ते तुम्ही जिवंत राहण्यासाठी धडपडायला लागला, आम्ही जिवंत राहण्यासाठी धडपडायला लागलो. त्या ऑक्सिजनच्या गाड्या बघितल्या, त्या टीव्हीवर ऑक्सिजनच्या गाड्या बघूनच जास्त मेली. जी बातम्या बघितली की मरायचं, म्हणून मी ती टीव्हीच फोडून टाकला. त्या काळात आपण जात धर्म विसरून माणूस म्हणून माणसाकडे बघायला लागलो होतो. लस आली, कोरोना जरा शांत झाला, आणि पुन्हा 1 वर्ष संपतय तोच भोंगा आला. माणूस माणसात मिसळतय तोच भोंगा आला. कोणीतरी म्हटलं भोंग्यावर आजान वाजतंय, मग आमची हनुमान चाळीसा वाजली पाहिजे. त्यावेळेला मी म्हटलं बाबांनो, भोंग्यावर काय वाजायचं ते वाजत राहू द्या, पण मित्रांनो, लहानपणापासून तुमच्या काळजाच्या भोंग्यावरती या देशाचं जे राष्ट्रगीत वाजत आलंय ना, ते कायम वाजवत ठेवा, त्याची गरज आहे. ही कट्टरता आम्हाला कुठे घेऊन चालली. म्हणून मग कवितेच्या ओळी येतात की सारे धर्म ग्रंथ वाचले, सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरशुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसा
ते माणसात येणं फार गरजेचं आहे, माणूस होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ते बघतो मी वातावरण आमची कट्टरता वाढत चालली, हे फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या जमान्यात कट्टरता आज आणखीन वाढली सर. दंगलीची मेन कारण इथं आहेत. आणि काही लोकांना असं वाटतं ते व्हॉट्सअप आणि फेसबुकवर जे आहेत ऍक्टिव्ह, त्यांना वाटतं खरे तर आम्हीच चळवळ चालवतोय. फेसबुकवर एखादा लेख लिहायचा, फेसबुकवर घरातनं लाईव्ह यायचं दार लावून, आणि मग चळवळीच्या बात्या मारायच्या, आणि ते म्हणतात की आम्ही चळवळ चालवतो. अशी घरातनं बाहेर काढून फोडून काढले पाहिजे. परवा मी एका कार्यक्रमात होतो आणि माझ्या हस्ते एका सत्कार ठेवला. पण यांचा सत्कार का, तर ते म्हणले ते 250 ग्रुपचे ऍडमिन आहे. तर कार्यक्रम संपेपर्यंत मी त्या प्राण्याकडे एकटक बघत होतो की 250 ग्रुपवर हा नेमका काय करत असेल. आणि ज्यावेळी फेसबुक आम्ही व्हॉट्सअप बघतो आजच्या तरुण पिढीचं, ही कट्टरता इतकी वाढली महापुरुषांच्या बद्दल. महापुरुषांना तर आम्ही जातीत अडकावलंच, पण यांच्या नावानं सकाळ दुपार संध्याकाळ बी व्हायला लागली. सकाळी सकाळी त्या व्हॉट्सअपवरती असा निळा झेंडा येतो, थान दिशा आदळतो, शुभ भीम सकाळ. आया म्हटली ही काय भानगड, ही सकाळ कधी आली. म्हटलं काय सकाळ निळं झालं का, सूर्य निळा झाला का, बाबासाहेब आले का. 11 वाजता त्याची ती सकाळ झाल्यावर त्यांची झाल्यावर दुसरा जागा झाला. म्हटला भाऊ त्यांची झाली आपली, ते म्हणलं टाक भगवा झेंडा, शुभ शिव सकाळ. हा म्हटले सूर्य भगवा झाला का, शिवाजी महाराज आले का. नाही, तिसरं जरा रेंज मध्ये आला. आता त्याने हे बघितलं हे बघितलं, ते म्हटलं भाऊ यांची झाली आपली, टाक पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. तुम्ही नावाचा उल्लेख केला, ती असं वेगळं इचून काढल्या. माफ करा पण अजून चांभारांनी रविदास सकाळ आणलेलं नाही, पण ती सुद्धा ह्या सगळ्यांचं बघून आणणार, येत्या दिवाळीपर्यंत ती आणणार. आणि धनगर समाज जो आमचा आहे तो डायरेक्ट शुभ अहिल्या दुपार आणणार, सकाळ विकाळ ठेवणारच नाही. याचं कारण काय आहे, कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ या मेंढरांची गर्दी वाढत चाललेली आहे. ही वाढत चाललेली मेंढरांची गर्दी महापुरुषांच्या पुस्तकांजवळ आणली पाहिजे, तेव्हा ती माणसं होतील. आणि मग आम्ही आमच्या मोबाईलवरती सकाळी सकाळी एकमेकाला मेसेज जाईल, गुड मॉर्निंग इंडियन्स म्हणून. त्या मेसेजची वाट बघत आम्ही बसतो. हे आजच्या युवक इथं आहे, या गर्दीत युवक कुठं आहे बघा, ते 14ची वाट बघत बसले. म्हणजे मीटिंग बसते ज्या वेळेला 14 एप्रिल आली की आमचा समाज जागा होतो असा सगळा. मग ती बसले, मग त्यात हांबर्डे सर असतात, कांबळे सर असतात, काही चांगली लोक जे असतात ते म्हणतात पहिलं नाव घेतात ते प्रबोधनाच काय. त्यावेळेला बाकीचे 4-5 जण अशी बघतात, ही काय काढले, डीजेच बघा. मी इथलं नाही सांगत, सगळीकडचं सांगतो. डीजेवर ज्यावेळी ठरतं त्यावेळेला ते त्या गल्लीतला किती वाजला याच्यापेक्षा आपला कसा जास्त वाजेल याची काळजी घेणाऱ्या अवलादी खूप आहे. हे युवक तिथं आहे. फेसबुकवर पण ही कट्टरता अशी वाढली. सलमान भाई तुम्ही म्हणला वाचन केलं पाहिजे, तर लिहिणाऱ्या माणसांना माझा पहिला प्रश्न आहे, तुमचं का वाचलं पाहिजे. अगर वाचन केलं पाहिजे तर आंबेडकर पुस्तक कुठे मिळतात, पुस्तकच मिळत नाहीत कुठं. प्रत्येकाच्या तोंडात नाही तर पुण्यातल्या आबावळून चौकात पुस्तक मिळतात. आता पुसद मधनं ते तिथं जाणार आहे का पुस्तक आणायला. ती पुस्तकं सगळीकडे उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे. आणि लिहिणाऱ्यानं रोखोक लिहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे.
हल्ली सरकारी कवी, सरकारी वक्ते, सरकारी लेखक लय झाले. परवा एका काव्यसंग्रहाच्या उद्घाटनाला या म्हणला एक कवी. म्हटलं कुठला काव्यसंग्रह? तेव्हा म्हणला 40 कविता व्हाया गुवाहाटी. म्हटलं तुझं तूच छापून तुझं तूच तिकडं आगला होतास. म्हटलं साहेब मी प्रत्येकाचं आयुष्य एका कवितेत लिहून 40 कविता काढल्या. म्हटलं तू तुझं तुझं पुस्तक काढ, तुझं तुझं खपव, त्याला काय आम्ही येणार नाही. ह्या फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती युवक पिढी त्यांना वाटतं की आम्ही चळवळ चालवतो. हे फार भयानक आहे. कट्टरता इतकी वाढली. ते परवा मी त्या फेसबुकवरती असं वर चाललो बघत अचानक थांबलो. तर ग्रुप होता त्या फेसबुकवर, 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप काढलाय. त्या डोकं खाजवायला लागलो मी. म्हटलं देशाची लोकसंख्या किती आहे? मोजली नाही म्हणून 150 कोटी. मोजल्यावरती जास्तच असणार आहे. बरं सगळ्या जगाची मोजली तरी 10,000 होईना कोटी. त्यात फेसबुकवर किती आणायचे, त्यातनं बौद्ध किती काढायचे? ह्यानं ग्रुप काढलाय 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप. म्हटलं हो जरा जास्त विचारवंत असेल, यानं काहीतरी चांगलं केलं असेल, याला पृथ्वी बौद्धमय करायचे असेल, बघावं म्हटलं यात काय आहे. आत गेलो तर तिथे एक सुंदर मुलगीचा फोटो, अशी जरा छाती अर्धी उघडी, डोळे असे तिचे गारोळे, ते चष्मा असा खाली केलेला, मानेवर काहीतरी तलवार काढलेली, असा निळ्या फेट्यात ते बाबासाहेब. आणि ती पोरगीच्या त्या फोटोच्या वरती त्यानं कॅप्शन मध्ये लिहिलं होतं, एका बापाची औलाद असाल तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. मग लिहायलाच लागतंय. मी तर 10 वेळा लिहितो जय भीम. बरं एकदा कमेंट केली, मग दुसऱ्याला कोणी केली ती आपल्याला परत येते, मग परत जय भीम, परत जय भीम, दिवसभर तीच करत बसायची. मग असली अवलाद काही शब्दानं किंवा भाषणानं, कवितेनं परिवर्तन त्याच्यात होत नाही साहेब. त्याला आतमध्येच घ्यायला लागते एक रात्र. खरा गुन्हेगार तो असतो, त्याला कळत नाही आपण काय करायला लागलोय, काय करत चाललोय. हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. असं समजू नका की गोंधळ इकडेच आहे, गोंधळ तिकडेही आहे, खूप आहे. त्यांनाही कळना झाले राम आमचा, हनुमान आमचा, लक्ष्मण कुठं आहे काय. ते बी गोंधळलेले आहेत, आम्ही गोंधळलेलो. त्यांनी त्यांचा गोंधळ कमी करावा, आम्ही आमचा गोंधळ कमी करावा आणि एकमेकाला मिठीत घेऊन माणूस जगवावा, ही येणाऱ्या काळाची गरज आहे. पण एक कविता आहे, पुसदला मी स्टँडवर उतरलो, आजचा युवक नेमका कुठं आहे हे सांगणारी ही कविता. पुसदला एक सुंदर मुलगी त्या स्टँडवर एका कोपऱ्यात रडत बसली होती. हा म्हणलं हिला काय झालं? केस विस्कटलेले असे, चेहरा लाल भडक सुजलेला. मी जवळ जाऊन विचारलं, म्हणलं ताई काय झालं? तर ती खाली मान घालूनच तिनं तिचा असा मोबाईल माझ्यावर दाखवला. मी ते बघितलं, म्हटलं लॉक आहे, ती उघड. ते लॉक उघडून दाखवलं, मग व्हॉट्सअप दाखवलं. मग जानू म्हणून तिने एक नंबर सेव्ह केला. म्हणले हे काय आहे? बघा म्हणली त्यानं ब्लॉक केले भाऊ मला. म्हणलं कुणी? हा म्हणली ते माझा बॉयफ्रेंड आहे, लग्न करणार होता, ब्लॉक करून गायब झाला. म्हणले हरवलाय, कुठे गेला, शोधून द्याल का? ती ईडी झाली होती प्रेमा. मी म्हणलं कुठे गेला असेल? तर ती म्हणली तुम्ही सांगा कुठे गेला असेल, शोधून द्याल का? कुठं असेल तो? म्हटलं कुठं गेला नसेल, तो इथंच असेल. ते म्हणले कुठं असेल? तर मी म्हटलं असेल, इथंच असेल. सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल. कट्टर हिंदुत्व घेऊन तो मातोश्रीवर आला असेल. मातोश्रीवर रमला असेल काही काळ आणि हळूच तिथून हिंदुत्व घेऊन गुवाहाटीला गेला असेल. हळूच तिथून गुवाहाटीला गेला असेल. गुवाहाटीला जाऊन तिथं झाडी डोंगर हटील बघून मोहरला असेल. पण 50 खोके एकदम ओके या घोषणा ऐकून गोंधळला असेल आणि तिथून पुन्हा आला असेल. त्याचा धनुष्यबाण चोरला असेल, तो डोकसं खाजवत असला असेल आणि मग त्याला भीती वाटली असेल, मला अटक होईल का,
माझ्यावर कारवाई होईल का, माझं काय उचलून नेतील का, मला आत टाकतील का, या भीतीनं तो कमळाच्या पाकळीत जाऊन लपला असेल. पण कमळाच्या पाकळ्यांनी सुद्धा त्याचा आवळून आवळून पार रस काढला असेल. मग पार आयुष्यातला रस गेल्यासारखा तो बाहेर पडला असेल आणि धावपळत भेलकांडत मग भारत जोडोच्या यात्रेत सामील झाला असेल. पण भारत जोडोच्या यात्रेत नेमकं चालायच कुठेपर्यंत हेच त्याला कुणी सांगितलं नसेल. म्हणून तो घाबरतच डरोमतच्या घोषणा देत असेल, घाबरतच. पण तिथेही नेमकं कुणी विचारत नसेल. वेळ त्यानं कळली असेल, त्यानं घड्याळाकडे पाहिला असेल. मग तो घड्याळाजवळ आला असेल. तिथं पावसात भिजलेला नेता त्याच्या मनाला भावला असेल. तिथं पावसात भिजलेला नेता त्याच्या मनाला भावला असेल. पण इथं आपली नेमकी जागा काय हीच त्याला कळत नसेल. शेवटी तो चिडला असेल, वैतागला असेल आणि तो कॉम्रेड झाला असेल, पॅन्थर झाला असेल, तो निळा झाला असेल आणि आरपीआय मध्ये गेला असेल. तो पॅन्थर झाला असेल, निळा झाला असेल आणि आरपीआय मध्ये गेला असेल. पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून साहेब माझे गाववाले, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाला यायचं नाही. आम्ही दोघं, मी त्यांच्या समोर कविता म्हणतो. पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गंजला असेल. त्याच्या मेंदूला गंज चढला असेल. त्याला वाटलं असेल आपण वंचित आहे, आता बहुजनांची सत्ता आली पाहिजे. मग तो बहुजन झाला असेल, वंचित झाला असेल आणि हळूच वंचित मध्ये आला असेल. पण तिथं नेमकं वंचित कोण हेच कळत नसेल. मग म्हटलं त्या पोरीला, म्हटलं ताई सगळीकडे फिरून म्हटलं आज आमचं धम्मक्रांती प्रज्ञा पर्वचा कार्यक्रम आहे, तिथं त्या गर्दीत तो आला असेल, पाठीमागं कुठेतरी बसला असेल आणि मग मी त्याला माझ्या कविता ऐकवीन आणि मी त्याला 100% माणूस बनवीन. माणूस बनवून तुझ्याकडे पाठवून देईन, तू त्याला जपून ठेव. आमचा तरुण इथं आहे. फार डेंजर आहे ही पोरं हल्लीची. मग मी त्या नाचणाऱ्या पोरांवरती त्यावेळी टीका करतो. त्यावेळेला ते बाहेर अशी 4-5 जण अशी हातात दगड घेऊन थांबतात, ये बाहेर धावतो म्हणून. काही शिवाय देतात, फोन येतात, तुला काय प्रॉब्लेम आहे. मग माझा एक प्रश्न असतो की जगातल्या इतक्या श्रीमंत आणि विद्वान माणसाची जयंती आम्ही साजरी करतो, ती कशी असावी, ती कुठल्या पद्धतीची असावी. हे आम्ही टू व्हीलर हप्त्यावर घ्यायची, त्याच्यावर जय भीम. हप्त्यावर रिक्षा, त्याच्यावर जय भीम. तोंडात मावा खाऊन ती चौकात जय भीम जय भीम. खरा आहे जय भीम. त्या गाडीवर जय भीम. तो फायनान्स वाला फोन करतोय, हप्ते थांबले तटले, भरा, जय भीम जय भीम. ते म्हणते तसलं राहून दे, हप्ता भर. ते भरतो. तर त्यांना माझी विनंती आहे की आयुष्यात असं काहीतरी करा की स्वतःची अशी BMW घ्या, स्कॉर्पिओ घ्या, सुटात बुटात कोटात या, असं त्या BMW मधनं उतरा. त्या BMW वर लिहिलेलं असलं पाहिजे जय भीम. आणि जर एखाद्याला राग येतच असेल तर त्याला जर शिव्या द्यायच्याच असतील तर मला शिव्या द्या. पण माझी एक अट आहे, मला शिव्या इंग्लिश मध्ये द्या, सुटात बुटात कोटात द्या, केस व्यवस्थित असू द्या, मी शिव्या खायला तयार आहे. तू जर कसा बी आजची आली येशील, फाटले कपडे ह्यावर त्यावर केस वाढवून कोंबडा, तू जर आई बहीण काढत असेल मग फोडणार. व्यवस्थित शिकवून सवरून शिव्या माझ्या चुका काढ. आमचा तरुण नेमका इथं अडकला आहे. आणि मला विशेष आनंद या प्रज्ञा पर्वामध्ये याचा वाटला, आंबर्डे साहेब,
की तुम्ही जी सगळी मंडळी आहात याच्यामध्ये पिकलं पान नाही कोण, यंग आहेत सगळे, काळ्या केसाचे. म्हणजे जुन्या पिढीनं इथं नवीन पिढीला काहीतरी दिलंय. आता तुम्ही खुर्च्या लवकर मोकळ्या करून तरुणांकडे द्यायच्या, ही चळवळ आहे. मी हक्काने हे बोलू शकतो. मी परवा एका गोंदियाला कार्यक्रमामध्ये होतो आणि ते व्हीलचेअरवर आले अध्यक्ष, 92 वय. मी म्हटलं हे कोण? तर ते म्हटले अहो आपले अध्यक्ष आहेत मंडळाचे. बघितलं तर ते मान असे हालायला लागले, वय वर्ष 92. आणि मी बोलून गेलो, म्हटलं का ठेवलंय अध्यक्ष? तर ते माझ्याजवळ बसलो, म्हटलं हळू बोला, ते अध्यक्ष आहेत म्हणून जिवंत आहे. गेले 27 वर्ष आहेत म्हटले ते. जर पद काढलं गेले. आधी व्हीलचेअर ढकलणारे 82 वय. मी त्यांच्याकडे बघितलं, मी म्हणले हे कोण? ते म्हणले हळू बोला. म्हणलं का? ते उपाध्यक्ष आहे. मी त्यांच्याकडे बघितलं तर त्यावेळेला मला उपाध्यक्ष या प्राण्याबद्दल एक गोष्ट कळाली की जो अध्यक्ष पदासाठी उपाशी असतो तो उपाध्यक्ष. मग तो ढकलून म्हणत होता उठ जा, मला बसू दे. पण ते नाही. यात गंमत अशी आहे, जरी अध्यक्ष गेलाच तो उपाध्यक्ष असा फिरून येईपर्यंत सचिव बसतो. महाराष्ट्राची गोड परंपरा आहे सलमान भाई, की जो उपाध्यक्ष असतो तो कधीच अध्यक्ष होत नाही, कधीच होत नाही. फार कमी उदाहरणं असते. जर जवायचं असेल तर मंडळाला काहीतरी द्यावं लागतं, नाहीतर असं कोणी करत नाही. उपाध्यक्ष झालं बाजारमध्ये. आणि उपाध्यक्षाचं कधी म्हणजे जो ऊप असतो तो मुख्य कधीच होत नाही, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि याचं सगळ्यात मोठी वेदना दुःख जर तुम्हाला विचारायचंच वाटलं असेल तर अजितदादा पवारांना विचारा. मित्रांनो, हे होते अर्थातच नितीन चंदन शिवे. आपल्याला जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल, तो भारत म्हणजे प्रबुद्ध भारत आणि जातीअंत झालेला भारत. तर मित्रांनो, आपल्याला हे प्रबोधनकारी विचार पुन्हा पुन्हा ऐकावे लागतील, सगळ्यांपर्यंत पोहोचावं लागेल, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं लागेल, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावं लागेल. तर मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत उभा राहील. हा देश आपला आहे, येथील माणसं आपली आहेत. ही लढाई वैचारिक आहे. त्यासाठी हा लढा आपल्याला अधिक तीव्र गतीने लढावा लागेल. यासाठी हा व्हिडिओ आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.